पाच गणित आदर्श महिला पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा गौरव। महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत भव्य कार्यक्रम। पाचगणी गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित विशेष सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला। न्यू इरा हायस्कूलच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उद्योजक म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या भारती गायकवाड यांचा आदर्श महिला पुरस्काराने गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे पाचगणीच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या आणि आपल्या कुशल प्रशासकीय नेतृत्वातून शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या न्यू इरा हायस्कूलच्या संचालिका सुनीती झा यांनाही मान्यवरांच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत महिलांनी उभा केलेला आदर्श लक्षात घेऊन या दोघींचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, विठ्ठलाची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन पुरस्कारार्थी महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर, विनोद सम्राट जयवंत आवटे, माजी सभापती रुपाली राजपुरे, पंचायत समिती सदस्य वंदना भिलारे, शकुंतला चोरमले, श्री घाणजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्याला महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सुप्रिया वाने, बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, नगरसेवक नारायण बिरामने, आकाश बगाडे, महेश खांडके, अमित कांबळे, राजश्री सणस, माधुरी कासुर्डे, परवीन मेमन, शिल्पा माने, विमल भिलारे, अमृता गोळे, स्वाती कांबळे, गणेश कासुर्डे आणि अनिता चोपडे यांच्यासह शहरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात विनोद सम्राट जयवंत आवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले। महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात आदर्श महिला पुरस्कार सोहळ्याबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, फॅशन शो, रॅम्प वॉक, महिलांसाठी विविध खेळ तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सूत्रसंचालन प्रमोद पवार, स्नेहा भिलारे यांनी तर आभार सुप्रिया माने यांनी मानले। सभापती महिला व बाल कल्याण आदरणीय राजश्री सणस, नगरसेविका त्या सर्वांच्याच शुभहस्ते एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया। चित्रपटाचं शूटिंग या शाळेमध्ये होतं। सुंदर शाळा, पाचगणीतली नावलौकिक मिळवलेली शाळा, पण या शाळेला शाळेपण देणारी माऊली याचा सन्मान आज पाचगणीकर करतायत याचा आनंद आहे। जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया। या ठिकाणी व्यक्त होत आहेत। अत्याचार याला सामोरे जावे लागते, त्यामुळे महिलांना शिक्षण, समान हक्क, समानता देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे। स्त्री शक्ती ही केवळच कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे। महिला सक्षम तर देश सक्षम हे एक स्त्रीत्वाची जाणीव झालेल्या महिला आज पुढे येत आहेत पाहून मला कमालीचा आनंद होतोय। आज तुम्हाला कौतुकानं सांगतो, अभिमानानं सांगतो की इतक्या चांगल्या दर्जाचं आयोजन मागील अनेक वर्षापासून काही मोजक्या महिला दिनाला झालेला आहे आणि आज पाचगणीचा मान हा अग्रपूज्य। आणि सगळ्यात आज आपण इथं महिला दिनाचा कार्यक्रम करत असताना आदरणीय महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा यांनी अगदी घरचा कार्यक्रम असल्यासारखा त्यात उत्साह दाखवलेला आहे आणि आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे। तुम्ही इतका उत्साह दाखवला हे एकूणच तुमच्या आवरून येण्यावरून लक्षात येईल। कार्यक्रमाला जायचं त्यावेळेला महिला अशा अंधारात असायच्या आणि त्यांना आम्ही पुढे येऊन बसा म्हटलं तर त्या तिथूनच बाजूला जायच्या, कुठे तर अंधारात गुडूप व्हायच्या। परंतु आज तुम्ही सगळ्या पायावर पाय टाकून बसायला लागला आणि हे पुरुष नगर सदस्य आहेत त्यांना सुद्धा अंग चोरून बसायची वेळ तुम्ही आणली। हा विजय सावित्री आईचा जिजाऊ साहेब आहे। म्हणतोय दादा म्हणतील, आम्ही म्हणतोय भाव म्हणतील, आम्ही स्त्रियांना प्राधान्यक्रम द्यायला लागलो, आम्ही त्यांना पुढे आणायला लागलो, आम्ही त्यांना संधी द्यायला लागलो। पण मी अनेक वेळा म्हणतो जर आम्ही खरंच तेवढं चांगलं असतो, उदारमतवादी असतो
तर आम्ही तुमच्यावरती शेण टाकलं नसतं. आम्ही सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजाराम मोहन राय ब्रिटिश सरकारविरुद्ध लढत असताना आम्ही विरोध केला नसता. आम्ही घरामध्ये महिलांना कोंडून घातलं नसतं. परंतु तुम्ही ज्ञानाच्या बळावर पुढे आला आणि आता आम्हाला नाविलाजानं म्हणायला लागतंय, केविलवाणी पद्धतीने म्हणावं लागतंय की आम्ही स्त्रियांना संधी देतो. ही संधी पुरुषांनी दिलेली नाही, तर ती तुमच्या ज्ञानानं आणि कौतीनं तुम्ही मिळवल्या म्हणून.